पेन्शन मिळण्यासाठी अपंगांप्रमाणे उत्पन्नाची अट 50,000 रुपये करावी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे 2100 रुपये पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी इचलकरंजी वृद्ध निराधार अपंग विधवा संघटनेने अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात अनेक वृद्ध, निराधार, विधवा, महिला आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। इचलकरंजीतील संजय गांधी कार्यालयाकडे 35,000हून अधिक पेन्शनधारक आहेत। बहुतेक जण निरक्षर आहेत। सप्टेंबर 2019 पासून 600 रुपयांची पेन्शन 1000 रुपये झाली। त्यानंतर जुलै 2023 पासून पेन्शन 1,500 रुपये झाली, पण काही लाभार्थ्यांना पैशाचा मेळ बसत नाही। त्यामुळे पेन्शनमधील फरकाची रक्कम मिळावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे 2100 रुपये पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी वृद्ध निराधार अपंग विधवा संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात भरमा कांबळे, धनाजी जाधव, भाऊसो कसबे, दादासो कांबळे, सदा मलाबादे, उषा माळी, वर्षा लठ्ठे, कल्पना माळगे, वनिता पाटील, महादेवी शिवनशी, संतोष तेलवे यांच्यासह वृद्ध, निराधार महिला आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले होते।